स्वागत आहे आपल्या सर्वांचे मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टच्या दुनियेमध्ये। आज मी सोनम तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूप मजेदार गोष्ट। चला तर ऐकूया। गोष्टीचं नाव आहे घोड्याला चांगली अद्दल घडली। एका व्यापाऱ्याकडे एक घोडा आणि एक गाढव होते। एके दिवशी तो त्या दोघांना घेऊन बाजारात निघाला। त्याने गाढवाच्या पाठीवर खूप ओझे लादले होते, घोड्याच्या पाठीवर मात्र काहीच ओझे नव्हते। वाटेत गाढव घोड्याला म्हणाला, मित्रा, माझ्या पाठीवरचे ओझे तू घे, मला ते फारच जड होत आहे। जड होवो की हलके, मला त्याची काहीच पर्वा नाही। ओझी वाहून नेणं हे तुझे काम आहे, ते तूच केले पाहिजेस। तुझ्या पाठीवरचे ओझे मला घ्यायला सांगू नकोस। घोड्याचे हे शब्द ऐकून गाढव काहीच बोलला नाही। तसेच निमूटपणे दोघे चालू लागले। थोड्या वेळाने गाढवाचे पाय लटपटू लागले, त्याच्या तोंडून फेस येऊ लागला। व्यापाऱ्याने जेव्हा हे पाहिले तेव्हा त्याने गाढवाच्या पाठीवरचे सर्व ओझे उतरवले आणि ते सर्व ओझे घोड्याच्या पाठीवर लादले। त्यानंतर मग ते पुढे चालू लागले। चालता चालता घोडा मनात म्हणाला, मी मगाशी गाढवाचे ऐकले नाही। जर त्याच्या पाठीवरचे थोडे ओझे मी घेतले असते तर मला ही शिक्षा झाली नसती। आता हे सर्व ओझे मलाच बाजारापर्यंत वाहून न्यायचे आहे। गोष्टीचे तात्पर्य असे की इतरांनाही मदत करा। माझ्या आवाजात म्हणजे सोनमच्या आवाजात। जर ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर या पॉडकास्टला फॉलो करून रेट करायला सुद्धा विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन गोष्टीमध्ये। धन्यवाद।